जानकी कुलकर्णी श्री युवती फिरंगे अनंत उकिले चव्हाण पालेकर अनंत जोशी गोपीनाथ कुलकर्णी प्रल्हाद भोसले एक सांगा, वडट्टीवार जबाबदार विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत 2-2.5 वर्ष. त्यांना त्या काळामध्ये सुद्धा काय वाटलं होतं तर त्यांनी सभागृहामध्ये ते सिद्ध करायला पाहिजे होतं. केवळ अशा पद्धतीची भडक वक्तव्य करायची आणि जे चांगलं काम राज्य सरकार करतंय, लोकाभिमुख योजना राबवतंय, आणि जर वडट्टीवारांच्या म्हणण्याप्रमाणे आता आमचंच सरकार मागच्या 2.5 वर्षात होतं, आमचंच सरकार आत्ता परत आलंय, मागच्यापेक्षा अधिक बहुमताने लोकांनी आम्हाला निवडून दिलं, मग आम्ही लुटेरे असतो, आम्ही दरोडेखोर असतो, तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं नसतं ना. लोकांनी जसं आणीबाणी लावली ज्या सरकारनं, ते सरकार उलटवून टाकलं, तसं आम्ही काही चुकीचं केलं असतं तर लोकांनी लोकमतातनं मतपेटीतनं ते दाखवलं असतं. त्यामुळं वडट्टीवार केवळ भडक वक्तव्य करतायत. त्यांच्याकडं कुठल्या विभागाची माहिती असेल, सरकारबद्दल त्यांना काय टीका करायची असेल, विधिमंडळाचं व्यासपीठ आहे, हाय आता अधिवेशन सोमवारपासून चालू होतंय, त्यांनी मांडावं, जनतेत जाऊन मांडावं. कारण लोकांनी या निवडणुकीमध्ये या सरकारला प्रचंड मॅन्डेट 240चं बहुमत 288च्या सभागृहामध्ये आजपर्यंत जेवढं मिळालं नव्हतं एवढं मोठं बहुमत हे महाराष्ट्रातल्या सरकारला या महायुतीच्या दिलेलं आहे. त्यामुळं युतीच्या कामकाजावरती महाराष्ट्रातल्या जनतेनं जनमतातनं लोकमतातनं शिक्कामोर्तब केला आहे. त्याच्यासाठी आम्हाला वडट्टीवारांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. धन्यवाद. थँक्यू.